नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र विकासाच्या दिशेने ठामपणे उभं असल्याचं त्यांनी सांगितलं. लोककेंद्रित विकासाच्या दृष्टिकोनावर जनतेने दाखवलेला विश्वास ह्या निकालाचं प्रतिबिंब असल्याचं नमूद करत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्याची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली. तळागाळापर्यंत मेहनत घेणाऱ्या भाजप आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचंही त्यांनी कौतुक केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीच्या विजयाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. त्यांनी या विजयाला केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या धोरणांना जनतेने दिलेला आशीर्वाद असल्याचं म्हटलं. अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन देखील केलं. राज्यातील 242 नगरपरिषद आणि 46 नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीच्या पक्षांनी मोठा विजय मिळवला आहे. भाजप ही नगरपालिका निवडणुकीतील सर्वात मोठी ताकद ठरली असून 124 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपद जिंकलं आहे. शिवसेनेनं 61 नगरपालिकांमध्ये नगरसेवक निवडून आणले आहेत, तर अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 36 नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. काँग्रेसने 27 नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं 12 नगराध्यक्षपद जिंकले आहेत. उद्धव ठाकरे पक्षाच्या शिवसेनेला 8 नगराध्यक्ष पदावर यश मिळालं आहे. याशिवाय इतर पक्ष आणि स्वतंत्र उमेदवार 20 नगराध्यक्ष पदावर विजय ठरले आहेत. एकूण निकाल पाहता महायुतीने महाविकास आघाडीवर स्पष्ट आघात केला असून राज्यातील नगरपालिका निवडणुकीत आपली पकड मजबूत केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा कौल स्पष्ट असल्याचं म्हटलं आहे. आजच्या निकालातून जनतेच्या मनातील भावना समोर आल्या असून आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीला आणखी चांगले यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महायुती सत्तेत नसली तरी विकास कामे सुरूच राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या मागील कार्यकाळात राज्यातील सुमारे 200 शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी निधी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शहरीकरण हा अभिशाप नसून नियोजनबद्ध शहरीकरणामुळे देशाच्या GDP-पैकी 65% उत्पादन होतं आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जीवनमान उंचावू शकतं असं मत त्यांनी मांडलं. आगामी काळात याच धर्तीवर विकास कामे करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्यातील निवडणूक निकालात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदे गटाचे तब्बल 57 उमेदवार विजयी झाले आहेत. या यशावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांनी लाडक्या बहिणींचं अभिनंदन केलं आहे. शिवसेनेच्या आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येनं नगराध्यक्ष निवडून आले नव्हते असं सांगत शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि आरोग्य योजनांचा उल्लेख केला. 2.5 वर्षात महाविकास आघाडीनं घेतलेले अडथळे दूर करून महाराष्ट्राला पुढे नेल्याचं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हणजे देणारच आणि योग्य वेळेस सन्मान निधीत वाढ केली जाईल अशी ठाम घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नागपूर जिल्ह्यात भाजपला चांगलं यश मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या यशाचं विशेष श्रेय चंद्रशेखर बावनकुळे यांना देत त्यांनी प्रत्येक नगरपालिकेत लक्ष घालून काम केल्याचं फडणवीस म्हणाले. चंद्रपूरमधील अपयशाची कारण मीमांसा करून आगामी महापालिका निवडणुकीत उणिवा दूर केल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीच्या चर्चेवर बोलताना फडणवीस म्हणाले की पक्षाची दारे कोणासाठी बंद नसावीत. योग्य व्यक्तींनाच प्रवेश देणं महत्त्वाचं असून दिलेल्या प्रवेशाचा पक्षाला फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जर मुनगंटीवार यांना ताकद कमी पडली असेल तर पुढील महापालिका निवडणुकीत त्यांना अधिक ताकद दिली जाईल असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना नेमकी कोणती भूमिका आणि ताकद मिळते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उबाटा गटाला मोठा धक्का बसला आहे. सांताक्रूज विभागातील उबाटा गटाचे माजी नगरसेवक सुभाष सावंत आणि उपविभाग प्रमुख नंदकुमार जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. याच कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेविका वैशाली मराठे यांनी आपल्या अनेक पदाधिकाऱ्यासह शिवसेनेत प्रवेश केला. तसंच ॲडव्होकेट राजन साळुंखे यांच्यासह मुंबईतील सुमारे 200 वकिलांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला.
यामध्ये वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट समाधान सुलाने, विक्रोळी कोर्ट बार असोसिएशनचे सभासद आणि पदाधिकारी, मुलुंड आणि कुर्ला वकील संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते। याशिवाय वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण संस्थेचे नंदकुमार मुघे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाची ताकद वाढल्याचं मानलं जात आहे। राज्याच्या लक्ष लागून असलेल्या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे। अनेक वर्षाची सत्ता असलेल्या क्षीरसागर घराण्याचा पराभव करत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं बीड नगरपालिकेवर झेंडा फडकवला। राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे यांनी भाजपच्या डॉक्टर ज्योती घुगरे यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे। या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले योगेश क्षीरसागर यांना जनतेने नकारल्याचं स्पष्ट झालं आहे। शरद पवार गटाच्या स्मिता वाघमारे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या। अजित पवार गटाच्या विजयामागे मुस्लिम मतांचा निर्णय कळू ठरल्याचंही राजकीय वर्तुळात चर्चा आहे। या निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रचार केला, तर अजित पवार गटाची जबाबदारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे होती। या निकालामुळे बीडच्या राजकारणात मोठे बदल होत असल्याचं चित्र असून क्षीरसागर बंधूंना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले असताना शिवसेनेने नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली आहे। रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐरोली विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावत शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं। नगर परिषद निवडणुकांप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकीतही शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। यावेळी शिवसेना उभाटा गटातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। या प्रवेशामध्ये नामदेव भगत, रमाकांत म्हात्रे, मनोज हळदणकर, विजय माने आणि शीतल कचरे यांचा प्रामुख्याने समावेश आहे। जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद नगर परिषदच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या युतीनं मोठं यश मिळवत 14 जागांवर विजय मिळवला आहे। या निवडणुकीत भाजपचे योगेश पाटील यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली। हा विजय मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाल्याचं योगेश पाटील यांनी सांगितलं। या निवडणुकीचे विशेष आकर्षण ठरले ते नशिराबादमधून निवडून आलेल्या 77 वर्षाच्या जनाबाई भगवान रंधे यांचा विजय। वय केवळ एक आकडा असतो हे त्यांनी आपल्या विजयातून सिद्ध करून दाखवलं। विजय जाहीर झाल्यानंतर नगरपरिषद प्रांगणात दाखल होताच त्या भावूक झाल्या। कार्यकर्त्यांनी आप्तांची गायभेट घेताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते, ज्यामुळे उपस्थितांनाही भावूक व्हावं लागलं। जनाबाई रंधे यांचा हा विजय केवळ राजकीय नसून जिद्द, चिकाटी आणि जनतेच्या विश्वासाचा विजय मानला जात आहे। विजयी घोषणा होताच परिसरात जल्लोष झाला। 77व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून येत जनाबाई रंधे यांनी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण उभं केलं आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।